अजितदादांचे विश्वासू बाबूराव चांदेरेंचे प्रताप आणखी काही व्हिडिओमधून व्हायरल। 2 दिवसांपूर्वी बिल्डरला सुद्धा मारहाण, गुन्हा नोंद तरी सुद्धा अटकेसाठी टाळाटाळ। चांदेरेंच्या कारवायांची पक्षाकडून दखल। सैफ हल्ल्याच्या प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात असलेल्या आकाश कनोजियाची कैफियत एबीपी माझावर। सैफ प्रकरणामध्ये नाव आल्यावर लग्नही मोडल्याचा दावा। अल्पवयीन गुन्हेगारांचा वयाचा निकष घटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीमध्ये माहिती। अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा 18 वरून 14 पर्यंत खाली आणण्याचं सूतोवाच। रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम हटाव मोहिमेला वेग। मंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्याच्या नंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई। अनेकांनी स्वतःहून सोडला ताबा। कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत खुला राहील कोस्टल रोड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार आजपासून शिवसेना मंत्र्यांचे जनता दरबार। आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे जनता दरबार। भोर महाड मार्गावरती वरंध घाटामध्ये इको कार 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली। एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी। स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमकडून तात्काळ बचाव कार्य। आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा। मुख्यमंत्री धामी दुपारी 12:30 वाजता लॉन्च करणार समान नागरी कायद्याचं यूसीसी पोर्टल। जाती धर्माच्या निकषांवरती कोणताही भेदभाव होणार नसल्याचा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार। साधू संतांचा आशीर्वाद घेऊन करणार चर्चा। 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींचं पवित्र स्नान। सनातन बोर्डाच्या मागणीसाठी कुंभमेळ्यामध्ये भरणार 2 स्वतंत्र धर्मसंसद। आखाडा परिषद आणि विश्व हिंदू परिषद भरवणार स्वतंत्र धर्मसंसद। तर आज कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांच्याकडून धर्मसंसद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।